डॉक्टर भाग्यश्री आखाडे। आज मी तुम्हाला हायपरटेन्शन, त्यालाच आपण मराठीमध्ये उच्च रक्तदाब म्हणतो, याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे। तर चला बघूया उच्च रक्तदाब म्हणजे काय। ज्या व्यक्तींची बीपी 140/90च्या वरती गेलेली असेल तर त्या आपण पेशंटला हायपरटेन्सिव्ह पेशंट असे म्हणतो। बघूया आपण हायपरटेन्शनची कारणं कोणती आहेत। तर हायपरटेन्शन मुख्यतः कारण म्हणजे ताणतणाव, स्ट्रेस, अपुरी झोप, एक्सरसाइजचे प्रमाण कमी असणे, काही जेनेटिक फॅक्टर सुद्धा आहेत, तसेच अल्कोहोल, स्मोकिंग हे सुद्धा कारण हायपरटेन्शनला कारणीभूत असतात। हायपरटेन्शनचे लक्षणं, हायपरटेन्शन पेशंटमध्ये चक्कर येणे, घबराहट होणे, धडधड होणे, छातीमध्ये दुखणे, पाठीमध्ये दुखणे, तसेच चालताना दम लागणे हे लक्षणं दिसतात। हायपरटेन्शन म्हणजे उच्च रक्तदाब, याच्या दोन पद्धती आहेत। एक आहे मेडिसिनल पद्धती आणि प्राथमिक उपचार। प्राथमिक उपचारामध्ये तुम्ही आहारामध्ये मिठाचे प्रमाण कमी ठेवू शकता, एक्सरसाइज करणे, ताणतणावापासून मुक्त राहणे, रोज योगा मेडिटेशन करणे, रोज व्यायाम करणे, आहारामध्ये भाजीपाला, हिरव्या पालेभाज्यांचा, फळांचा वापर करू शकता, मुबलक पाण्याचा वापर करू शकता। तसेच आता हायपरटेन्शन आपल्याला झाले असता आपल्या शरीरावर त्याचे काय परिणाम होते हे सुद्धा आपण बघणार आहोत। याच्यामध्ये हायपरटेन्शनमुळे आपल्या हृदयावर, मेंदूवर याचा परिणाम होतो। तसेच हायपरटेन्शन रेटिनोपॅथी ही सुद्धा पेशंटला आढळते। तसेच काही किडनीचे आजार सुद्धा होऊ शकतात। मेडिसिनल उपचार पद्धतीमध्ये आपण डॉक्टरांनी जे आपल्याला प्रिस्क्राईब केले आहे ते उपचार घेऊ शकतो। तसेच आपण डायलिसिस, कॅल्शियम चॅनल ब्लॉकर, अल्ट्रा ब्लॉकर ह्या सर्व उपचार पद्धतींचा वापर करू शकतो।